नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण बनवणार आहे नारळाच्या वड्या. त्यासाठी पॅनमध्ये आपण एक मोठा चमचाभर तूप घातलं आहे आणि ते गरम झालेलं आहे. म्हणजे पॅनला सगळीकडे आपण तूप पसरून घेऊया. आता ही मोठी वाटीभर ओलं खोबरं असं प्रेस करून आपण घेतलेलं आहे. आता हे पूर्ण खोबरं छान परतून घ्यायचं आपल्याला. त्याचा ओलावा कमी होईपर्यंत आणि ते छान सुवास दरवेळेपर्यंत खोबरं भाजायचं आहे. एक 5 मिनिट आपण खोबरं भाजून घेऊ. आपण नारळ फोडल्यानंतर वेळेवर खोबरं खवून घेतले. तुम्हाला तसं नसेल जमत तर तुम्ही त्याची पाट काढून मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आपलं खोबरं छान परतलं गेलं आहे. हे बघा, आणि त्याचा छान असा सुगंध सुटला आहे. आता यामध्ये आपण 1 वाटीभर साय घालणार आहे. थोडं चमचाभर दूध घातलं आहे त्यामध्ये आणि बाकी साय घातली. ती आता आपण छान मिक्स करून घेऊ नारळामध्ये. साय घातली तर त्याला खोबऱ्याच्या वडीला चव सुंदर लागते. तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी हरकत नाही, थोडं दूध घाला. हे आपण असं छान परतून घेऊया. त्या आपल्याला नारळाच्या वड्या ज्या ताटात लावायचं आहे त्या ताटाला आपण तूप लावून ग्रीस केलं आहे. नंतर घाई होते, त्याच्या अगोदर आपण ही तयारी करून ठेवायची. ते चांगलं परतून घेऊ आपण. हे बघा, आपण चांगलं साय आणि दूध याच्यात असं छान परतून घेतले. साधारण 5 ते 7 मिनिटं आपण हे परतलं आहे. आता आपण मोठी वाटीभर नारळाचं चव घेतला होता, तर आपण पाऊण वाटीभर साखर घेणार आहोत. आणि आता साखर टाकल्यावर त्याचं पाणी होईल थोडं, ते आपण छान आटवून घ्यायचं आहे. आपली साखर वितळली की आपलं मिश्रण थोडं सैलसर झालं आहे, पातळ झालं आहे. तर आपण ते सतत असं हलवत राहायचं आहे. त्यामध्ये आपण थोडं केशरचं पाणी टाकूया. केशर आपण भिजत टाकली होती 1 अर्धा तास अगोदर, त्यामुळे आपल्या नारळ वडीला छान वास सुगंध येणार. आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. हे बघा, आपलं मिश्रण असं थोडंसं अजून ओलसर आहे. तर ते घट्ट व्हायला अजून 5 मिनिटं लागेल. गॅस मंदच ठेवायचा आहे. केशर तुम्हाला नको असेल, पांढरी हवी असेल वडी, तर तुम्ही केशर स्किप करू शकता. ऐच्छिक आहे.
सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. आता आपण इथे बारीक कुटलेली वेलची घालणार आहोत. आपलं मिश्रण आता थोडंसं घट्ट होत चाललंय. छान तूप पण सुटतंय आपल्या मिश्रणाला. आता आपण थोडंसं मिश्रण हे काढून घेऊ आणि गार करून त्याची गोळी होते का ते बघणार आहोत. थोडंसं गार करून घेऊया. गोळी होते पण आतमधून थोडं ओलसर आहे मिश्रण. थोडं आपण अजून 5 मिनिटं त्याला परतून घेऊया. आता आपण परत मिश्रण थोडंसं घेऊया आणि गार करूया. चेक करून घेऊ गोळी होते का. मिश्रण आपलं आळत आलंय. आता आपलं मिश्रण हे बघा छान गोळी होते आणि चांगलं व्यवस्थित झालेले. आता आपण हे ताटात काढून घेऊया. आपण ताटात हे सेट करतोय स्पॅच्युल्याच्या साह्याने. असं स्पॅच्युल्याच्या साह्याने अगदी लावून घेतलंय. आता 10-15 मिनटं झाले. आपण आता ते वड्या कट करून घेऊया, नाही तर मग नंतर कट नाही होणार, कडक होतील त्या. तुम्हाला ज्या पाहिजे त्या आकारात कट करून घ्या. या प्रकारे आपण तुकडे करून घेतलेले आहे आणि वरतून पिस्ते लावायचे आपल्याला, किंवा तुम्ही काजू बदाम काही लावू शकता. हे बघा या प्रकारे आपण पिस्ते लावले. आता हे अर्धा तास असंच ठेवूया. आता आपण नारळाच्या वड्या कट करून घेऊया. अशा छान अलगद निघत आहेत. अशी सुंदर आपली वडी झालेली आहे. या प्रकारे आपण सगळ्या वड्या काढून घेऊ. आपल्या रक्षाबंधनसाठी नारळाच्या वड्या तयार आहे. ह्या वड्या 8-10 दिवस सहज छान टिकतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.